एससी झाले, एसटी झाले, ओबीसी झाले, एनटी डीएनटी 46 कलमानुसार त्यांची व्यवस्था केली आणि 340 मध्ये बी अतिरिक्त व्यवस्था केली. पुन्हा बाबासाहेब इतिहासाची पानं चाळली आणि 5वा भाव शोधून काढला. त्या 5व्या भावाचे नाव जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुसलमान, शीख आणि लिंगायत हे आहेत. आणि यांची व्यवस्था कलम 25 नुसार 25 ते 30 नुसार केली. काय करायला पाहिजे म्हणून त्यांना इथं सन्मानाने राहता येते. सगळं झाल्यावर बाबासाहेबांनी पुन्हा इतिहासाची पानं चाळली आणि बहीण शोधून काढली आणि त्या बहिणीसाठी हिंदू कोड बिल आणलं. हे सगळं हिंदू कोड बिल महिलांसाठी आहे. आणि त्यांनी सांगितलं, त्यात बाबासाहेब ब्राह्मणांनी सांगितलं की जर पोटात मुलं असेल लग्न लावा. मुलं पोटात लग्न, मुलं पाळण्यात लग्न. बाबासाहेबांनी सांगितलं मुलीचं वय 18 आणि मुलाचं 21 असेल तर लग्न. कायदा केला. तिला प्रेम म्हणजे काय, संसार म्हणजे काय, सासू सासरे म्हणजे काय कळलं पाहिजे, गर्भधारणा म्हणजे काय कळलं पाहिजे. ब्राह्मणांनी सांगितलं जर मूल होत नसेल तर तिला वांजुटी घोषित करा. कुठल्याही महिलेला वांजुटी शब्द आवडत नाही. बाबासाहेब म्हणले चिंता करू नको, तू दत्तक घे मुलाला. दत्तक घे. दत्तक कायदा आणला बाबासाहेबांनी आणला. जर एखाद्या महिलेचा नवरा मेला तर तिला हिनवतात, ही विधवा झाली, नवरा गिळून बसली, पालीच्या असं काय बी शिव्या देतात. बाबासाहेबांनी सांगितलं चिंता करू नकोस, दुसरं लग्न कर. विधवा पुनर्विवाहाचा कायदा कर. काय करावं एका माणसाने. ब्राह्मणांनी सांगितलं की मुलीला बापाच्या इस्टेटीत वाटा नाही आणि नवऱ्याच्या इस्टेटीत वाटा नाही. बाबासाहेब म्हणले चिंता करू नको, नवऱ्याच्या इस्टेटीत निम्मा वाटा, बापाच्या इस्टेटीत निम्मा वाटा. जेवढ्या महिला आहेत त्यांना माझी विनंती आहे, ताईंनो, जर तुमचे वडील आले, भाऊ आला आणि पुरी पुरी ताई ताई सही कर म्हणला, बिलकुल करायची नाही. कारण तुमच्या सही शिवाय तुमची कोणतीच गोष्ट त्याला विकता येत नाही. काय व्यवस्था केली. आणि हे सगळं केलं तर महिलांनी बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चा काढला. काय महिला बी आहेत दिल्लीमध्ये. एक दांडगी महिला, तिच्या मागे वाळल्या महिला. बाबासाहेब हाय हाय, बाबासाहेब मुर्दाबाद. बाबासाहेबांनी लॉ केबिन मधून शिपायला पाठवलं. म्हणजे त्या मोठ्या बहिणीला बोलून आणा. मोठी दिसते आली, हश हुश करीत बसली. मग बाबासाहेब म्हणले बहन जी मैं आपके लिए कर रहा हूं, आप क्यों मेरा मुर्दाबाद कर रही हो, आप क्यों मेरा हाय हाय कर रही हो. मग तिनं लाजत लाजत सांगितलं मेरे वो है ना, वो बायका नाव घेत नाहीत ना नवऱ्याचं, वो सुप्रीम कोर्ट में लॉयर है और उन्होंने मुझे कहा बाबा साहब तुझे और मुझे अलग करना चाहता है. म्हणून म्हणले आम्ही मोर्चा काढला. आम्हाला काय माहिती. कारण बाबासाहेबांनी महिलाच्या कानात एक गोष्ट सांगितली. काय सांगितली माहिती. जर नवरा तुमचा तुम्हाला बायको म्हणून महत्व देत नसेल, मान सन्मान देत नसेल, मारत असेल, विहिरीत ढकलून देत असेल, रॉकेलचा डबा अंगावर टाकत असेल, गॅस भडकावून मारत असेल तर घटस्फोट घ्या. बाबासाहेबांनी सांगितलंय. कारण तुम्हाला सन्मान मिळाला पाहिजे. तुम्ही काय गुलाम नाही आहात कुणाच्या. बिघडलेल्या पोराला दुरुस्त करण्याचं यंत्र नाही मुलगी, मुलं बनवण्याची फॅक्टरी नाही मुलगी. बाबासाहेबांची वाक्य आहेत. म्हणून जर तुमचा नवरा तुम्हाला मान सन्मान देत नसेल, विनाकारण मारत असेल, टॉर्चर करत असेल, विहिरीत ढकलून देत असेल, रॉकेलचा भडका करून मारत असेल, गॅस पेटवून मारत असेल, सोडून दे. म्हणून आम्ही असं म्हणतोय. म्हणून बाबासाहेबांनी एक गोष्ट महिलाला कानात सांगितली, तुम्ही बी ऐका, फक्त महिलाच ऐका. बाबासाहेब म्हणाले जर नवरा दारू पित असाल आणि त्याची दारू सोडायची असेल तर कुठल्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवू नका, कुठल्या बाबाकडे पाठवू नका. फक्त तो पेल्यावर त्याला रस्त्यावर इतका मारा, इतका मारा, इतका मारा आणि दुसऱ्या दिवशी म्हणा तुम्हाला काही कळतच नव्हतं, मी काही केलंच नाही. कारण बाबासाहेबाचा सिद्धांत आहे बायकोनं भर रस्त्यात नवऱ्याला मारल्याशिवाय नवऱ्याची दारू सुटत नाही. फक्त भर रस्त्यात. काय काय इतकं सांगितलंय मोठ्या अंतकरणाने. म्हणून महिलांनी सुद्धा विचार केला पाहिजे. ही चळवळ केवळ पुरुष चालवू शकत नाहीत एकटे, कितीही त्यांनी नदीतून तीर मारू द्या, पुरुष ही चळवळ चालवू शकत नाहीत. म्हणून महिलांनी पुढे आलं पाहिजे.
कुठपर्यंत 7 वाजता लागीर झालं जी, 7:30ला तुझ्यात जीव रंगाला, 8 वाजता तुझं माझं ब्रेक, 8 वाजता माझ्याच नवऱ्याची बायको, आणि 8:30ला ब्रेकअप, 9 वाजता जेवायचं. हे त्यांच्या बायका घरात थांबत नाहीत आणि आमच्या बायका घराच्या बाहेर पडत नाहीत. म्हणून आम्ही बाहेर पडलं पाहिजे. महिलांना सुद्धा सांगणं आणि पुरुषांना सुद्धा, तुम्हाला ब्राह्मणाच्या गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही महिलांना तुमच्या गुलामीतून मुक्त व्हा. कारण आज महिला ब्राह्मणाच्या गुलामीत आणि पुरुषाच्या दुहेरी गुलामीत आहेत. आम्हाला मुक्त व्हावं वाटतं, ह्यांना नाही वाटत. जर आम्हाला मुक्त व्हावं वाटतं तर ह्यांनाही मुक्त आम्ही केलं पाहिजे. ब्राह्मणाचा सिद्धांत आहे महिला गुलाम, परिवार गुलाम, देश गुलाम. आणि फुले शाहू आंबेडकरांचा सिद्धांत आहे महिला स्वतंत्र, परिवार स्वतंत्र, तर देश स्वतंत्र. म्हणून महिलांना मुक्त केलं पाहिजे. सगळ्यात कमी खातात, जास्त काम करतात. कधी नवऱ्याने खाऊ आणला, वडिलांनी खाऊ आणला, आपल्या वाट्याचा खाऊ मुलाला किंवा भावाला देतात. सगळ्यात जास्त काम करतात, कमी खातात. सगळ्यात लवकर उठतात, सगळ्यात उशिरा झोपतात. सगळ्याला संडे, यांना संडे नाही. जॉबला असली तरी संडे नाही. आणि आबालवृद्धांची लहानापासून मोठ्यापर्यंतची, म्हाताऱ्यापर्यंतची सेवा, कुणाला डायबिटीज, कुणाला शुगर, कुणाला कोणता नाश्ता द्यायचा, कोणतं जेवण द्यायचं, काय द्यायचं काय नाही, सगळं ती ठरवते. आणि पुरुष म्हणतोय तिला काय कळतंय, आता तुला सांभाळती म्हणल्यावर कळत कसं नाही, तुला सांभाळ कळत कसं नाही. पुरुषांनाही माझी विनंती, एवढं हलक्यात घेऊ नका. एक साडी एक ब्लाऊज खरेदी करायला अख्खा मॉल पालता घालते, तिनं तुम्हाला निवडलंय, लक्षात ठेवा. हो, आता तुम्ही मुलगी बघायला गेलता, किती लोक गेलता मुलगी बघायला? 10. त्यात बी सगळ्याच्या मागं राहून बायकोला बघत होता. ती एकटीच आली वाघीण तुमच्या घरी, आतापर्यंत राहिली. कोण शेर वाघीण कोण आहे? एकटीच आली. बहीण का काय आणली होती, आजी तिला माघारी पाठव, एकटीच. आणि ती 10 जणात गेले आणि मागणं बघते. शूर आहे काय? महिलांमध्ये पुरुषापेक्षा 8 पट ऊर्जा आहे, प्रचंड इमानदारी आहे, प्रचंड ताकद आहे. आम्ही त्यांना संधी दिली पाहिजे आणि हे काम करायला भाग पाडलं पाहिजे. महिला किती आहे संविधान? हे आहे संविधान. SC, ST, OBC, NT, DNT, VJNT आणि महिला आणि धर्मपरिवर्तित लोक. आणि हे लोक आहेत 85%. हे आहेत 100 करोड. हे आहेत बहुसंख्य. हे आहेत बहुजन. आणि यांना विचारधारेच्या आधारावर एकत्र केल्याशिवाय तुम्ही राज्यकर्ती जमात बनू शकत. हे करावं लागेल ते 365 दिवस. फक्त शेवटचा 1 मिनिटात एक. संविधानाचं महत्व काय? संविधान लागू झालं आणि त्या दिवशी निर्णय झाला, प्रजेला विचारल्याशिवाय या देशात काहीच होणार नाही. सरपंचापासून राष्ट्रपतीपर्यंत कोणाला निवडायचं आम्ही ठरवणार, प्रजा ठरवणार. 1950 पूर्वी आम्हाला कोणी विचारत नव्हतं, आता आम्हाला विचारल्याशिवाय काहीच होत नाही. मतदान होईल, निवडणुका होतील, मतदान होईल, बहुमत असेल, निवडून जाईल, आम्ही ठरवणार. नंबर 2, दुसरं महत्व, वारसा हक्क बंद, विरासत बंद, राजेशाही बंद, परंपरा बंद, खानदान बंद, घराणेशाही बंद करून टाकली. पूर्वी राजाचा जन्म राणीच्या पोटातून व्हायचा, बंद करून टाकलं बाबासाहेबांनी मताच्या पेटीत. ही क्रांती, हे दुसरं महत्व आहे. हे सगळं बंद केलंय. राजा महाराज शब्द सुद्धा बंद केलेत. आता शब्द सुद्धा आणलेत. सरपंच, सभापती, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्र, हे शब्द आहेत. राजा महाराजा शब्द असंवैधानिक आहेत, माहिती रे. तिसरं, राणी आणि मेहतराणी दोघीच्या मताला एकच किंमत. 1 मॅन 1 वोट, 1 वोट 1 व्हॅल्यू. राणी आहे म्हणून जास्त किंमत आणि मेहतराणी आहे म्हणून कमी किंमत नाही. झोपडपट्टीत राहणारा मनुष्य आणि जगाच्या यादीतल्या श्रीमंताच्या तिसरा अदानी एकच, समान पातळीवर आणलं. हे तिसरं महत्व आहे. चौथं, बाबासाहेब आंबेडकरांनी शपथविधीला राज्याभिषेकाला शपथविधी नाव दिलं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्यांनी नाकारला. तुम्ही शूद्र म्हणून. फुलेंना वरातीतून हकललं शूद्र म्हणून. शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले शूद्र म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्याभिषेक या शब्दाला शपथविधी हे नाव दिलं. आणि आता इथून पुढे कुठल्याही मराठा, कुणबी, ओबीसीचा, SC, STचा राज्याभिषेक अर्थात शपथविधी करताना कुठलाही ब्राह्मण तू शूद्र आणि अतिशूद्र आहे असा अपमान करू शकत नाही. भारतीय संविधान